बाई बऱ्यात ना चालत कुठे कोयती घेऊन कामाला चालल्यात. एक पिंजरा बनवलाय स्वतः खर्च करून. हा आणि त्या पिंजऱ्यामध्ये पहिल्या वेळेला 7 पकडली होती. हो काय. नमस्कार मंडळी, मी अनिश तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचानीच्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज पुन्हा एका नवीन गावाला आपण भेट देणार आहोत, ते म्हणजे नायने. तर आज आपण नायने गावाला भेट देणार आहोत. तर आता आपलं गाव आहे सातवा. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी हे आहे नायने गाव. तर हे बघा बाजूचा परिसर बघा किती मस्त आहे. आणि हा पूर्ण रोड गेला गावामध्ये. तर मंडळी आज आपण भेट देणार आहोत नायने गावाला. तर आज आपण इकडे बघणार आहोत किती लोकांची घरं चालू वगैरे बंद आहेत. तर आज तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे मी. तर मागच्या व्हिडिओ आपण खूप चांगल्या प्रकारे गेल्या. तर आपण व्हिडिओला सपोर्ट करा आपल्या. तर मंडळी हे आहे नायने गाव. तर इकडे पण आता नवीन नवीन घरं बांधलेली आहेत लोकांनी. इकडे समोर बघा, समोर पण घर बांधलेलं आहे नवीन. अजून पण आपले लोक दिसली नाही गावामध्ये. तर जाऊया आपण खालपर्यंत. तर मंडळी हा बघा सरळ असा रोड गेला गावामध्ये. इकडे अशी पूर्ण घरं बांधलेली आहेत. तर मंडळी आज आपण नायने गावाला भेट दिलेली आहे. तर देवाऱ्यापासून 4-5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. इकडे बघा, इकडे पण घर आहेत. बहुतेक लोक कामाला गेले असतील. तर असा पूर्ण रोड गेला गावातून. आणि इकडे असं काम चालू आहे घराचं. तर आता आमची मंडणगड तालुक्यातील गावे सुद्धा डेव्हलप झाली आहेत. प्रत्येक गावोगाव आता सर्व नवीन नवीन घरं बांधत आहेत. इकडे पण आहे गल्ली. इकडे जाऊन बघूया आपण. इकडे समोर आजी दिसतात. तर हे आहे नायने. इकडे बघा, आजी काय करताय? कामं चालू आहेत. सर्व साफसफाई चालू आहे पावसाची. हो. तर हे सर्व अंगणामध्ये घातलेलं पावसाच्या मध्ये. तर आता आजी इकडे सर्व उचलते, आता साफसफाई करते. पुढे घर आहेत. तुमचं नाव काय? एकटे असता की घरी? पोरेवर मुंबईला असतात. तर मंडळी हे बघा, हे असं बाजूचं पूर्ण परिसर आहे नायने गावचं. इकडे नवीन कसं घर बांधलेलं आहे मोठा. इकडे पुढे पण घर आहेत. तर मंडळी हा घर आता बंद आहे पूर्ण. हा बघा, तर मला इकडे मोजकीच लोक दिसतील गावामध्ये. इकडे घर चालू आहे. हे समोर जी घर इथे ते बंद आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं छोटंसं गाव नायने. इकडे वरी पायवाट गेले. तर मंडळी इकडे बघा आजी आहेत वरती. जेवण झालं का आजी? हो, जेवण झालं. मग कामं झाली का नाही शेतीची? काय बाबा मी करू कामा? नाही करत शेती? नाही. घरी एकटे असता? हो. पोरं वगैरे मुंबई? पोरगी मला एकटीच आहे. हो काय. गावी तुम्ही एकटे असता सर्व इकडे? हो. ते आजी आहेत. तर इकडे त्यांचं घर आहे बघा. खूप सुंदर असं घर आहे. तर त्या गावी एकटे असतात. चला आजी काळजी घ्या. आजी बसल्यात. गावामध्ये कोण नाटक लोक सर्व कुठे गेली? तिकडे कामाला गेलेली. हो काय.
तुमच्या वयाचे किती आता लोक आहेत हा तुमच्या वयाची? येतो काय हो इकडे बाबा आले ते बघा. हो बाबा बरे आहेत ना? काय कसं काय व्हिडिओ करतो व्हिडिओ तुमच्या गावची. हो दिसतो पण हो. तर तर ही बघा मंडळी, गावामध्ये कोण नाही, काही मोजकीच लोक आहेत गावामध्ये. पूर्ण शांत असं गाव आहे आणि बहुतेक लोक कामाला गेले असतील. आता सर्व लोकांची कामं चालू आहे शेतीची, भात कापणी वगैरे. इकडे पण घर आहेत, बघूया आपण. तर मंडळी बघू शकता, हे होतं, हे आहे नायने गाव. तर इकडे बहुतेकशी घरं बंद आहेत, बहुतेक लोक सर्व कामाला गेले असतील त्याच्यामुळे बंद असतील घरे. इकडे समोर पण घर बंद आहे. इकडे पुढे जाऊया. तर मला गावामध्ये मोजकीच अशी म्हातारी माणसं दिसलीत. हे बहुतेक शेवटचं घर आहे. तर आता पुन्हा जाऊया गावामध्ये. तर मंडळी ही आहे नायने गाव. तर मी पण पहिल्यांदा बघतोय पूर्णपणे. तर जिकडे जातो तिकडे सर्व लोक खूप छान बोलतात माझ्याजवळ, विचारपूस वगैरे करतात. आमच्याकडे सर्व नातेवाईक पण आहेत. तर आता आपण जाऊया, तर खाली बघूया. तर मंडळी तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. हे बघा, हे असं पूर्ण घर आहे. हे पण बहुतेक शेवटचं घर आहे. आता पुन्हा जाऊया आपण आतमध्ये. हे पूर्ण आजूबाजूचं परिसर बघा, किती सुंदर असं कौलारू घर. एकदम बघायला किती बघा मस्त वाटतं. आपण इथे वरती गेलेलो, तर जाऊया सरळ. तर मी पण मंडळी, ते जे अध्यक्ष होते ते घरी नव्हते, बाहेर गेले होते कुठेतरी. तर ते काका होते, त्यांची मी परमिशन काढली की मी शूटिंग करू का. तर त्यांनी मला परमिशन दिली. इकडे सर्व असे आता घरी बंद आहेत. बहुतेकशी लोक बहुतेक कामाला गेले असतील. हा किती सुंदर असा घर आहे, मस्त एकदम बांधलेला. खूप भारी वाटतो घरा, मस्त आहे. आणि अशी पूर्ण आवाडामध्ये अशी झाडं लावली आहेत केलीची. तर मला ह्या गावामध्ये मोजकीच अशी लोक दिसलीत. तर इकडे समोर आजी आहेत, बघूया. आजी काय करताय? उडीद आणत काय. तर मंडळी बघा, आजी आहेत आणि या उडीद ते झोडतायत उडीदला. तर मंडळी अशा प्रकारे उडीद झोडतात आमच्याकडे. तर इथे आता आजी आहेत, त्या उडीद झोडतायत पूर्ण. तुझं नाव काय आजी? मग शेती करता की नाही? शेती मी करता. आणि हे आहेत ते उडीद ना आपले. तर मंडळी अशा प्रकारे उडीद झोडतात. हे बघा, त्यांचा पण बुका करायला लागतो. घरी एकटे असता की पोरं मुंबईला? मग येतात की नाही माकडे वगैरे डुकरं गावातून नाही येत? तर मंडळी इकडे काही समस्या नाही माकडांची वगैरे. तर आमच्या गावी येतात माकडे वगैरे घरातून. इकडे आजी आहेत, ते आता उडीद झोडतायत.
तर इकडे पण घर आहे. आता आपण जाऊया परत खाली. तर मंडळी समोरचं घर बघा किती मस्त वाटतंय. लाकडी आहे पूर्ण. खूप भारी असं घर वाटतंय. इकडे पण आहेत. तिकडे अंगण्यामध्ये पण बघा सुकत घातलेत उडीद. तर मंडळी आहेत उडीद. तर आता सुकत घातलेत पूर्ण अंगण्यामध्ये. तर इकडे आता लोकांची सर्व कामं चालू आहेत. दिवाळी संपली तर सर्व लोकांची कामे वगैरे चालू आहेत. आणि हे पूर्ण गावचा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा आहे. तर मंडळी इकडे काका बसलेत. काका तब्येत कशी आहे? मस्त. नाव काय तुमचं? दिनेश भुवड. किती घर आहेत तुमच्या गावामध्ये? टोटल आहे ना इकडून आणि तिकडचे पकडून 99 काहीतरी आहेत. म्हणजे 100 पकडा. 100. तिकडे कोणती वाडी आहे? इकडे राववाडीनं आपला पण समाज आहे. अच्छा. नेटवर्क कोणता आहे? इकडे जिओ. फुल येतो? फुल नाही, थोडाफार येतो. म्हणजे जास्त नाही? जास्त नाही. आता सर ते कमी म्हणजे घर जास्त बंद दिसतात मला इकडे. ते सगळे मुंबईला राहणारे. कामाला गेले. हो काय? 1-2 माणसं. आता घर चालू किती आहेत? घरात असतील तरी पण 25-30 या साईडला असणार. अच्छा. 1-2 माणसं असतात घरात. आता बघतोय सर म्हातारी माणसंच आहेत. म्हातारीच माणसं सगळी. तर हे मंडळी काका आहेत. गावी असताना तुम्ही का मुंबईत? गावीच असतं. धन्यवाद काका. थँक्यू. इकडे काकी आहेत. काकी कशी आहेत? तब्येत पाणी मजेत ना? हो. चला मग शेती करता की नाही? शेती नाही आता. नाही करत. चला. तर मंडळी इकडे जिओची रेंज आहे तिकडे त्या गावामध्ये. ती पण 1-2 आली तर काड्या. बाकी इकडे पण तोच प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. तर आता एवढी गावी डेव्हलप होऊन सुद्धा जर नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर खूप ही मोठी समस्या आहे. तर याचा कुठेतरी सोल्युशन निघाला पाहिजे. कारण जेव्हा एखादी इमर्जन्सी असते तेव्हा फोन नाही लागला तर खूप वाईट घटना घडू शकते. तर मंडळी इकडे बघा हे असं पूर्ण परिसर आहे गावचं. तर आपण बघा किती सुंदर असं मस्त घर आहे. आता जाऊया आपण परत आतमध्ये काय. तर मंडळी नायने गावामध्ये फक्त मोजून 25 ते 30 घरं परत चालू आहेत. आणि बहुतेकशी लोक मी तर बघितली सर्व म्हातारी लोक आहेत गावामध्ये. तर दुसरी वाडी आहे तिकडे आपण जाऊया. तर हे होतं मंडळी नायने गाव. तर पुन्हा राववाडी आणि हे गाव मिळून पूर्ण बहुतेक 100 घर आहेत या गावामध्ये. सलाजी येतो. तिकडे कोणती वाडी आहे तिकडे? तर मंडळी आपण आता गाव फिरून झालेलो आहे. तर आता आपण जाऊया वाडीकडे. राववाडी म्हणून तिथे आहे. तिकडे सर्व मिक्सिंग घर आहेत सर्व. तर जाऊया आपण. तर मंडळी आता आपण आलो आहोत राववाडीमध्ये. तर मंडळी हे बघा रस्त्यालागतच ही शाळा आहे पूर्ण गावची. तर मंडळी आपण गावामध्ये खूप चांगली सुविधा आहे हॉस्पिटलची. हे बघा हे पूर्ण हॉस्पिटल आहे आणि बाजूला शाळा आहे. तर ही नायने गावची शाळा पूर्ण. ही बघा खूप सुंदर अशी शाळा आहे मस्त एकदम. तुम्हाला दाखवतो आतमधला परिसर. हे बघा अशा प्रकारे पूर्ण शाळा आहे.
तर आता पोरांना सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहे पूर्ण. आणि हे बघा हॉस्पिटल आहे बाजूलाच. आणि इकडे प्रसूतिगृह आहे. तर खरोखरच खूप सुंदर वाटलं जेव्हा मी जावले गावामध्ये गेलेलो होतो तेव्हा तिकडे पण असेच हॉस्पिटल आहे. तर आज नायने गावामध्ये पण हॉस्पिटल आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी असं हॉस्पिटल बनलं पाहिजे गावी. म्हणजे असं आपल्याला कुठे जाय भेटणार नाही इमर्जन्सीला वगैरे कुठे. तर खूप मस्त वाटलं. असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावात असे हॉस्पिटल बनले पाहिजेत. तर आता आपण जाऊया वाडीमध्ये. दुसरी वाडी आहे. इकडे पण घर भरपूर दिसत मला. आणि इकडचं बघा पूर्ण असं परिसर आहे. तर आता दुपारच्या वाजले 3. ऊन पण खूप आहे भरपूर. तर मंडळी आता आपण आलो राववाडीमध्ये. तर इकडे पण काका आहेत. काका कसे आहेत? हा मजेत आहे. नाव काय तुमचं? मनोहर दळवी. इकडे गावी असता? गावीच असतो. मग शेतीवरी करता की नाही? हा शेती करतो. मग झाली शेतीची कामे करून? झाली बहुतेक वाटत नाही. किती घरात वाडीमध्ये आहेत 20-25 घरं आहेत. अच्छा. सर्व चालू आहेत की बंद आहेत? काय बंद आहेत काय चालू आहेत. हो. बरीचशी माणसं मुंबईलाच, इथं कोण नाही जास्त. मग नेटवर्क कोणता येतो? काहीच कुठलाच नाही येत. कुठलाच येत नाही. कुठलाच येत नाही. त्या वाडीमध्ये येतो बहुतेक जिओ जाते पण जिओला तिकडे आहे पण 1-2 गाड्या येतात. हा, इथं कधी आले तर BSNL ला येते किंवा तरी. ते प्रत्येकाची ही समस्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे खूप. इथं तर खूपच. हो. पण एक चांगली गोष्ट तिथे एक हॉस्पिटल आहे. होय ते एक मस्त आवडलं तर मला. होय. असं प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे हॉस्पिटल. मग जेवण झालं का नाही? हा झालं, जेवण झालं. मग माकडे वगैरे येतात गावात? खूप खूप माकडं. खूप ना. हा भयंकर त्रास आहे. आता आमच्या गावी पण खूप माकडे येतात. होय होय. नाही इथं आम्ही पिंजरा बनवला होता. तुमच्या गावात नेऊन सोडली पण होती. हो काय? तुमच्याच गावात नेऊन सोडली होती. ती परत आली पण तिथपासून नाद करून टाकून इथं पिंजरा बनवून ठेवला. त्याला पण खूप वाट लावून टाकले पूर्ण. हो भयंकर. म्हणजे काहीच करता येत नाही. हो. म्हणजे शेती करायला गेलं पण शेतीची पूर्ण वाट. खूप खूप त्रास. प्रत्येकाची तीच कंडिशन आहे. लोक पण कंटाळली शेती करायला पण. इथं एक पिंजरा बनवलाय स्वतः खर्च करून. हा. आणि त्या पिंजऱ्यामध्ये पहिल्या वेळेला 7 पकडली होती. हो काय? आणि ती नेऊन तुमच्याच गावात नेऊन सोडली. दुसऱ्या दिवशी परत इथं आली. ती काय आम्हाला माहिती नाही पण आमच्या पुतणीने सांगितलं की ही माकडं तीच आहेत, परत येतात. 3-4 दिवस आम्ही असं केलं. 15-20 माकडं नेऊन सोडली. भरपूर आहे माकडे, लय त्रास देतात. एका वेळेला त्यांच्यावरती कलर ओतला. हा. माहिती म्हणजे ती म्हणायला लागली तीच माकडं येतात परत. मग कलर ओतला. खरोखर दुसऱ्या दिवशी तीच माकडं परत आली. तर खूप छान आयडिया केली तुम्ही. उपयोग काय नाही झाला ना. उपयोग काय नाही झाला. ते परत यायला लागले. त्यांना पण समजलं ना होय तुम्ही काय आयडिया करताय ते. चला. होय. समोर घर आहेत ना? हो आहेत. तर मंडळी इकडे पण तोच प्रॉब्लेम आहे माकडांचा. तर माकडे एवढे त्रास देतात गावामध्ये शिरतात तर पूर्ण शेती करायची पण. हो. खूप पूर्ण वाट लावून टाकतात शेतीची. त्याच्यामुळे लोक पण गावची शेती करत नाही. आणि ह्या वाडीमध्ये तर बहुत काका बोलले की अजिबात नेटवर्क नाही. तर हा कुठे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. कारण आता एवढी गावं आपली डेव्हलप झालेली आहेत तर नेटवर्क नसणं हे खूप त्रासदायक आहे. इकडे पण घर आहे हे बघा. तर इकडे मंडळी सर्वांनी चांगली नवीन नवीन घरं बांधलेली आहेत. इकडे बहुतेक मंदिर आहे. एवढी चांगली घरं बांधून सुद्धा जर नेटवर्क नसेल, एवढे आमचं गाव डेव्हलप होत असतील तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर खूप मोठी समस्या आहे. इकडे बघा मस्त मातीची घरं आहेत. तर मंडळी ही आहे राववाडी. तर या वाडीमध्ये 25 ते 30 घरं आहेत. तर मंडळी हा बघा पिंजरा बनवलेला आहे माकडांसाठी. हा बघा. तर जास्त माकडं असल्यामुळे तर त्या काकाने असं पिंजरा बनवलेला आहे स्वतःचा खर्च करून. खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी या पिंजरामध्ये 7-8 माकडं पकडली होती. त्यांनी नेऊन सोडली जंगलामध्ये. ती परत रिटर्न आली. तर माकडं पण खूप डॅमेज आहेत. इकडे पण नवीन घर बांधतायत. तर मंडळी ही आहे पण राववाडी. तर इकडे बघा किती सुंदर असं घर बांधतायत नवीन.
काम करताय? तर हे आहे गावचं वातावरण मस्त पूर्ण. जाऊया आता वरती आपण. हे बघा किती सुंदर असं घर आहे. बाजूला झाडात आंब्याची आणि मध्येच असं घर आहे. छोटस. तर माकडांनी खूप त्रास दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये. तर त्यांना पण आता रानामध्ये काय खायला भेटत नाही. त्याच्यामुळे आता ती माकडं सुद्धा आता घरी येतात गावामध्ये. तर पहिली लोक जास्त गावामध्ये असायची. त्यावेळी लोक शेती करायची लांब लांब रानामध्ये. त्याच्यामुळे त्यांना सर्व तिकडे खायला भेटायचं. तर आता लोकांनी शेती वगैरे टाकल्यामुळे आता त्या माकडांना वगैरे काय खायला वगैरे भेटत नाही. हे बघा असं पूर्ण असं वातावरण मस्त. पूर्ण रोड गेलाय. तर आपण जाऊया वरती सरळ सरळ. तर मला पण इकडे राववाडीमध्ये मोजकेच लोक दिसले. ते काका दिसले आणि काही मंडळी इकडे खाली कामं करते. पण मस्त आहे गाव. मजा येते मला पण गाव फिरायला. प्रत्येक गाव खूप भारी वाटतं आणि तुम्हाला पण नक्कीच आवडत असेल. वेगवेगळे गाव बघायला मंडणगड तालुक्यातील आमच्या. तिकडे पण घरं बांधायत नवीन नवीन. तर आमच्या त्या गावी एवढी डेव्हलप होऊन सुद्धा जर नेटवर्क नसेल तर खूप मोठी समस्या आहे गावची. तर ती कुठेतरी सॉल्व्ह झाली पाहिजे. जाऊयात आतमध्ये. मंदिर आहे. जाऊया आपण आतमध्ये. तर मंडळी हे बघा बजरंगबलीचं मंदिर आहे आतमध्ये. तर मंडळी हे बघा बजरंगबलीचं मंदिर आहे इथे. सुंदर असं मंदिर आहे. खूप मस्त असं गाव आहे. चला आता आपण दर्शन घेऊन जाऊया परत गाव हिंडायला. इकडे काही लोक बोलतायत. इकडे मोठी वरती घर आहेत बघूया. तर मंडळी बघा अशी पायवाट आहे चिऱ्यांची पण बनवलेली. पाकाडी बोलतात त्याला. आणि पूर्ण असं आंब्याचे झाड सर्व आहेत गावच्या मधोमध. तर मंडळी या वाडीमध्ये सुद्धा आता नवीन घर बांधतायत. हे बघा समोर बघा नवीन घर बांधतायत. तर हा बघा किती सुंदर असं घर बांधलेलं आहे. शोभा कृष्णा निवास. हे बघा खूप सुंदर असं घर बांधाय. खरोखरच खूप सुंदर असं घर बांधलेलं आहे चिऱ्यांचा पूर्ण. बघू शकता मंडळी. एक नंबर घर बांधलेलं आहे. इकडे काही आजी लोक बसली आहेत. तर मंडळी इकडे आई बसल्यात. आई आराम करताय? जेवण झालं काय? इकडे मुंबईला असं गावी येऊन जाऊन असते. हो काय? मग शेती करता सर्व? शेती वगैरे काय नाही, घरीच. घरीच. मग मुलं बाला सर्व मुंबईला असतात? सगळे 2 मुलगे आहेत. मग आता आराम करता एकदम मस्त बसून खुर्चीवरती. तर मंडळी आई आहेत.
आता मुंबईला कधी जाणार? मुंबईला आता नोव्हेंबरच्या एंड पर्यंत जाईल. हो. तब्येत म्हणजे ठीक ना सर्व? हो एकदम फर्स्ट क्लास. माझ्याकडे आई आहेत. माई आहेत. बोल कशा आहेत माई? बरी आहे. बरे आहे. दात दिसायला दात पडले. पाणी येतात मला. आम्ही दात काढलो. बरी आहे म्हणजे पाठवायसाठी युट्यूब वर माई बऱ्यात ना? चालत कुठे कोयती घेऊन? कामाला कामाला चालल्यात? मी पण आहे. झालं का सर्व जेवण वगैरे करून? जेवण झालं. शेती करता? नाही शेती करत. नाही करत? नाही. का हो नाही करत? तर चालल्यात आई आता कामाला. हो. चला काळजी घ्या स्वतःची. कसे बाजारात फिरायचं. तर मी आईकडे आता पाणी प्यायला मस्त भारी वाटलं बोलून त्यांच्याकडे पण. भाजी खातो. चला माई. नाही बोलल्या तेवढं बस झालं. हो ना. हो चला समोर नक्की बघा आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. होय. बाय. चला काळजी घ्या. हो. बाय. तर या आई होत्या तिथं पाणी प्यायलो मस्त वाटलं बरं वाटलं बोलून पण त्याच्याकडे. आता जाऊया वरती आपण. तर हे पूर्ण बाजूचा परिसर बघा किती मस्त आहे गावचं. इकडे घर आहे बघूया आपण. तर हे बघा सुंदर असं मातीचं घर आहे. तर हीच गावची खासियत आहे. मातीची घरं वगैरे बघायला खूप मस्त वाटतं. झोपला होतात? हो काय तब्येत पाणी कशी आहे? बरी ना? जेवण वगैरे झालं काय? शेती करता की नाही? शेती आता कोण करतोय? घरी एकटे असता? घरी एकटे असता? बाकी मुलं वगैरे मुंबईला? मुलगी आहे. अच्छा. तर एक काका आहेत झोपले होते. तर हे पूर्ण असं गावचं परिसर बघा किती मस्त आहे. काकांच्या अंगणामध्ये बघा पूर्ण ही फुलं आहेत मखमलीची. चला काका काळजी घ्या. हे कुठे पाठवतात? हो. आमचा एक मित्र होता काशीनाथ बन. तर मंडळी जाऊया आता वरती. तर ही होती राववाडी. तर ही बघा अशी पाकड आहे पुन्हा चिऱ्यांची बनवलेली नवीन. आणि बघा भिंतीचे घर मातीचे घर मस्त. बाबा आहेत. बाबा कुठे चाललात? गुरु लावायला. गावची शूटिंग घेताय तुमच्या? गावची व्हिडिओ काढतोय. झाली का नाही शेतीची कामं? नाही करत? हो काय गुरु विकू नका. ठेवा ठेवा त्यांना. शेती करायला लागेल. हो. इथे वरती पूर्ण घर आहेत. तर काका चालले आता गुरांशी. इकडे बघूया वरती पण घर बघूया. तर मंडळी ही आहे राववाडी. तर ह्या वाडीमध्ये 25 ते 26 घरं आहेत. आणि ते बघितलं तर सर्वांची घरं पूर्ण नवीन नवीन आहेत. सर्वांनी नवीन घर बांधलेले आहेत पूर्ण. तिकडे घर होता चेऱ्यांचा पूर्ण बांधलेला. खूप सुंदर असा घर होता. मला पण खूप आवडलं ते घर बघून. आणि ते कोणताच नेटवर्क नाही ह्या वाडीमध्ये. तिकडे गाववाडी होती तिकडे जिओला थोडा रेंज होता पण इकडे कोणताच रेंज नाही टॉवरला. तर लोकांची अशी खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्या थोडे सॉल्व झाल्या पाहिजेत. कारण आता प्रत्येक गाव मंडणगड तालुक्यातील प्रत्येक गाव डेव्हलप झालेलं आहे पूर्ण. तर फक्त प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. तर ते कुठेतरी समस्या सुटली पाहिजे. कारण जेव्हा एखादा काम असेल अर्जंटमध्ये कोणाला कॉल वगैरे करायचा असेल तर कॉल करू शकत नाही.
पुढे घर आहेत. तर जाऊया आपण परत खाली. तर खूप सुंदर असं वाटलं मला नायने बघून गाव आणि राववाडी बघून. मी पण पहिल्यांदाच बघितलंय. आज जेवढे मी गाव फिरतो ते मी पहिल्यांदाच बघतोय. तर आपण खाली जाऊया. तर मंडळी आज मी जे गाव फिरतोय तिथले लोक खूप छान माझ्याकडे संभाषण वगैरे करतात. खूप मस्त वाटतं बोलायला पण मला त्यांच्याजवळ आणि खूप भारी पण वाटतं. विचारपूस वगैरे सर्व करतात. कोणत्या गावचा कुठला काय करतो. तर खूप मस्त वाटतं बोलायला पण त्यांच्याकडे मला आणि थोडी मनाला शांती पण वाटते. तर असे आमचे गावचे सर्व लोक असतात कोकणातील साधी बोली. तर मंडळी हे ते बघा जेव्हा मी लहान होतो बहुतेक दुसरी तिसरीला मध्ये असेल तेव्हा त्या स्पर्धा व्हायच्या. क्रीडा स्पर्धा व्हायच्या इथे ह्या चोंड्यामध्ये. तर मी काय आलेलो खेळायला. आता पण इकडे गवत वाढले सर्व. तर मंडळी आपण पहिली बघितली गाववाडी नायने. आता राववाडी बघतो आपण. बघून झालेली आहे. तर राववाडीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे मोठा इश्यू नेटवर्कचा. तर इकडे 25 ते 30 घरं आहेत राववाडीमध्ये आणि घरं पण एवढी खूप सुंदर आहेत. मोठी मोठी बांधलेली मस्त भारी वाटतात. सराजी हो खूप मस्त असं सुंदर असं घरं बांधलेली आहेत. तिथे एक चिऱ्यांचा घर होता. खूप सुंदर असं घर मला आवडलं ते. तर आता खूप आता गावं डेव्हलप झालेली आहेत. खूप मस्त वाटलं. तर मंडळी आज आपण नायने गावाला भेट दिलेली आहे. तर आपले सातव गाव आहे माणनगर तालुक्यातील. तर आपण खूप भारी वाटलं या गावामध्ये येऊन. तर या गावामध्ये टोटल घरं आहेत 100पेक्षा थोडी जास्त आहेत. तिथे 2 वाडी आहेत. एक गाववाडी आहे आणि तिकडे आपण गेलो होतो मग अशी ती राववाडी. तर राववाडीमध्ये 25 ते 26 घरं होती आणि इकडे बहुतेक 80 घरं आहेत. तर मस्त वाटली. सर्वांनी तर नवीन नवीन घरं बांधलेली आहेत. राववाडीमध्ये पण खूप जणांनी नवीन नवीन घरं बांधलेली आहेत. तर गाववाडीमध्ये पण घरं खूप मस्त मस्त आहेत. तर गाववाडीमध्ये बहुतेकचे घरं बंद आहेत. मला काहीच मोजकीच लोक दिसली म्हातारी लोक दिसली. बाकी असं कोण दिसलं नाही. तर पण बरं वाटलं लोकांच्याकडे बोलून. आणि इथे एक प्रॉब्लेम म्हणजे नेटवर्कचा. तो प्रत्येक गावी सर्व नेटवर्क प्रॉब्लेम असतो. तर इथे खूपच प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. गाववाडीमध्ये जिओची पण रेंज आहे पण ती पण येऊन जाऊन आहे. आणि जी राववाडी आहे तिकडे अजिबात नेटवर्क नाही. तर आत्ता तुम्हाला माहीत असेल की एवढी गावं डेव्हलप होऊनसुद्धा नेटवर्क खूप इश्यू आहे. तर हे कुठेतरी समस्या सुटली पाहिजे लोकांची. तर प्रत्येक गावी नेटवर्क ही पाहिजेच. आणि इकडे नायने गावामध्ये एक हॉस्पिटल आहे. जसं आपण बघत होतो जावले गावामध्ये तसं एक इथे पण हॉस्पिटल आहे. तसे प्रत्येक ठिकाणी गावगावी हॉस्पिटल झाली पाहिजेत. म्हणजे कुठे जाण्याची गैरसोय आपली होणार नाही. तर खूप मस्त वाटलं येऊन इकडे या गावी. तर मंडळी अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण लवकर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि लवकर आपण दुसऱ्या गावाला भेट देऊ. तर तोपर्यंत टाटानी बाय बाय.